माधवी खंडाळकर या महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असं स्पष्टीकरण रुपाली ठोंबरे पाटलांनी दिलंय। आपण काल बीडमध्ये असताना माधवी खंडाळकर यांनी एक व्हिडिओ काढून नंतर तो डिलीट केला होता। मात्र आज दुपारी अचानक त्यांनी पुन्हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ठोंबरेंनी केलाय। तसंच रुपाली चाकणकरांनीच हे प्रकरण घडवून आणला असा गंभीर आरोपही रुपाली ठोंबरेंनी केलाय। रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या बहिणीसोबत मिळून आपल्याला मारहाण केल्याचा दावा माधवी खंडाळकर या नावाच्या महिलेनं केला होता। या प्रकरणी रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादीतून निलंबित करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर रुपाली ठोंबरे पाटलांनी मारहाणीचा दावा फेटाळून लावलाय। मुळामध्ये मी बीडमध्ये असताना जो काही माधवी मंदार खंडाळकर यांचा व्हिडिओ त्यांनी रुपाली पाटील, तिची बहीण, तिचे भाऊ अनेक गुंड येऊन मारला व्हायरल केलता, त्यांनी तो डिलीट केला होता। तो डिलीट केल्यानंतर ज्या काही माधवी खंडाळकर, तिचे बंधू आणि माझी बहीण सूर्यवंशी हे दोघंही या खडक पोलीस स्टेशनमध्ये होते। त्या दोघांच्याही काल तक्रारी PI साहेबांनी दोघांच्याही तक्रारी घेत होते आणि दोघांनी परस्पर एकमेकांच्या समजुतीने PI साहेबांना सांगितलं की आम्ही तक्रार मागं घेतो। माझ्यावर गुन्हा दाखल नाहीये, पण माझ्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा। कायद्याचा जर दुरुपयोग करायचा तर काय मी कायद्याची लढाई रुपाली चाकणकरांनीच माधवी मंदार खंडाळकरचं प्रकरण घडवून आणलेलं आहे। जी व्यक्ती तक्रार दोघी मागं घेतात कायद्याने, जिथे विषय संपलाय तिथे पुन्हा ती व्यक्ती येते आणि जर तक्रार अर्ज करत असेल, कायद्याने काय त्याला महत्व आहे काय नाही ते कोर्टात होईल, परंतु हा पदावर असलेला गैरवापर आहे आणि तो चाकणकरांनी केलेला आहे। आणि म्हणून मी तिथे डायरेक्ट सांगितलं, तुम्ही जर सत्तेमधल्या पदावर असलेल्या लोकांचा गैरवापर करून माझ्या फॅमिलीवर, माझ्यावर जर ती टॅक्टिस वापरत असाल तर मी कायद्याने संविधानाने जी आमची